महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी बेकायदा घातक हत्यार बाळगणाऱ्या अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन त्याचेकडून एक तलवार जप्त। पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज। अपराध क्रमांक कलम गुन्हा रजिस्टर नंबर 269/2025 भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे फिर्यादी नाव बसवराज शिवपुत्र कुंदगोळ, पोलीस अंमलदार 130 नेम महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज। दिनांक 24/10/2025 रोजी 7 वाजताचे सुमारास मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली। दिनांक 24/10/2025 रोजी 7 वाजताचे सुमारास मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली। दिनांक 24/10/2025 रोजी बसवराज शिवपुत्र कुंदगोळ, पोलीस कॉन्स्टेबल 130 कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार माननीय श्री संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्री प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री संदीप शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव कलगुटकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बाघमोडे, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, 417 राहुल क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल 130 बसवराज कुंदगोळ, 1623 अमोल तोडकर, संशयित नाव व पत्ता, एक अल्पवयीन बालके, जप्त मुद्देमाल 200 रुपये किमतीची एक तलवारी सारखे हत्यार। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत, माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांनी त्यांचेकडील क्रमांक गृह 1 कार्य 6 MAG 1 बंदी आदेश SR 35/2025 अन्वये दिनांक 16/10/2025 अन्वये दीपावली किंवा मराठा OBC आंदोलन धनगर आरक्षण अनुषंगाने सांगली जिल्हा स्थळ सीमा हद्दीत शख, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काट्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगण्यास बंदी केली आहे। त्यास अनुसरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत दिवस व रात्री सक्त पेट्रोलिंग करून अवैध शखे बाळगणे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम, तसेच मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील DB पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते। या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले। आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले। तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशत माजवण्याच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे। त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे। सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी, दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचा जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल 112 वर कॉल करून याबाबत माहिती द्यावी। आम्ही तत्परतेने सदर इसमांवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। जय हिंद।